तुझ्या हिमतीची ना दाद द्यावीशी वाटते मला. पण किती मूर्ख आहेस तू. तुझ्या लक्षात आहे ना की तुझा आत्मा एका मनुष्याचा आहे. ते आहे ना लक्षात? मग ही माकडचाळी का करतेस? का तू स्वतःला सर्व शक्तिमान असं समजतेस? हो, समजते. कारण माझ्या पाठीशी महागौरी माता आहे आणि ती सर्वशक्तिमान आहे. गोड गैरसमज आहे तुझा. तूच काय, तुझी महागौरी आणि तिचा कोणी बाप जरी आला ना तरी कोणीही ही पेटी उघडू शकणार नाही. मंजिरी, महागौरी मातेबद्दल असं बोलतेस? तुला सोडणार नाही मी. तुझी फालतू ताकद ना मला नको दाखवूस. या तुझ्या ज्या टिचक्या आहेत ना त्या वाजवून त्या माया आणि नर्मदाला घाबरव, मला नाही. कारण त्याच लायकीची आहे तुझी शक्ती. मंजिरी, तुझा हाच अहंकार एक दिवस तुला संपवणार आहे, हे लक्षात ठेव तू. हो, बघू आपण. जा निघ आता. या दोघींचं या पेटीकडे लक्ष आहे. सावध राहायला हवं. पेटीची जागाही नाही बदलू शकत. असो, काळजी करण्याची गरज नाही मंजिरी. कारण या दोघींनी किती हातपाय मारले तरी त्या पेटी कधीच उघडू शकणार नाहीत. करू देत प्रयत्न, तितक्याच अडकून राहते. मीरा, मी त्या मंजिरीला सोडणार नाही. माझा अंत बघतीये ती. तिच्या त्या पेटीत काय आहे ना हे आपण शोधून काढायलाच हवं. ताई, तू प्रयत्न केलास का? हो मीरा, पण माझ्याकडून ते शक्य होत नाही अगं. अगं तू तुझी जादू वापरून पाहिलीस का? हो मीरा, मी माझ्या शक्ती वापरून पाहिल्या, पण त्या पेटीत असं काहीतरी आहे जे माझ्या शक्तीच्याही पलीकडचं आहे आणि ती उघडण्याची शक्ती त्या मंजिरीकडे आहे. मीरा, याचा अर्थ ती मंजिरी अशी फक्त ती काळी जादू करणारी साधी बाई नाहीये. ताई, मला असं वाटतंय की ती पेटी मंजिरीकडे आहे, म्हणजे सुरक्षित ठिकाणी आहे का? ती पेटी तिकडे उघडणं शक्य वाटत नाही. आपण ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ती पेटी जर तिकडून पळवून आणली तर? हां, अथर्व? अथर्व तर ऑफिसला गेले होते ना? वेदाचे बाबा? तुम्ही ऑफिसला गेला होतात ना? गेलो होतो, पण ते दलवाईजी आहेत ना, ते उशिरा येणार होते. सो मी म्हटलं तेवढा वेळ तुझ्यासोबत घालवावा. अहो, पण इतकी दगदग करायची काय गरज होती? ह्यात कसली दगदग? आणि मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय? अहो, कशाला पण? घे.
थँक्यू. मरण इतक्या जवळून बघून मला एक गोष्ट रिअलाइज झाली आहे. आय कांट लिव्ह विदाउट यू मीरा. तू किती इम्पॉर्टंट आहेस हे मला जाणवतं. मला प्रत्येक क्षणाला तू हवी असतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मीराला एवढं कन्व्हिन्स करून ऑफिसला तर आलोय, पण ती रुसून तर बसली नसेल ना? एरवी मीरा माझे कॉल्स मिस करत नाही. बिझी असेल. फ्री झाल्यावर करेल कॉल बॅक. वेदाचे बाबा, एक विचारू का? विचार ना. तुम्हाला काही झालंय का? म्हणजे म्हणजे तुम्हाला काही सांगायचंय का मला? परत तोच विषय नको असेल तर. अहो तुम्ही रागावलात का? हे बघा, तुम्ही चिडलात ना की तुमच्याशी कसं आणि काय बोलावं ना मला कळतच नाही. तुम्ही तुमच्या मूडनुसार वागता. कधी कधी खूप प्रेम करता, नाहीतर लगेच नाराज होता. हे बघा, मला काही कळत नाहीये. इतका विचार करू नकोस. माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून तो तुझ्यासोबत घालवायला मी तुझ्याकडे आलो. आता ते तलवाईजी आले असतील. मी जातो. बाय. अहो, अहो काय झालं? तुम्ही असं का वागताय? वेदाचे बाबा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं मलाही वाटतं. तुम्हाला जे हवंय ते जर मी देऊ शकले असते तर त्याहून चांगली गोष्ट माझ्या आयुष्यात काहीच नसते.